हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. सो केमिस्ट्रीच्या सॉलिड स्टेट चॅप्टरमध्ये आपण क्रिस्टलाइन सॉलिड्सचे प्रकार आणि त्यानंतर क्रिस्टल स्ट्रक्चरचा थोडक्यात अभ्यास केला. सो 14 प्रकारचे जे ब्रेव्हिस लॅटिस तयार होतात ते आपण बेसिकली 7 क्रिस्टल स्ट्रक्चरपासून तयार केले, राईट. सो प्रायमरीली किंवा बेसिकली जर बघायला गेलं तर जी युनिट सेल आहे ती युनिट सेल आपल्याला 4 प्रकारात आढळते. एक सिंपल किंवा प्रायमेटिव्ह, ज्यामध्ये फक्त कॉर्नरलाच आपल्याला पार्टिकल असल्याचे दिसून आले. त्यानंतर फेस सेंटर म्हणजे फेसेसवर पार्टिकल अलॉंग विथ द कॉर्नर पार्टिकल्स. देन बॉडी सेंटर म्हणजे कॉर्नर पॉईंट्सच्या व्यतिरिक्त बॉडीच्या सेंटरमध्ये म्हणजे सेलच्या सेंटरमध्ये एक पॉईंट आपल्याला लक्षात आला तिथे. आणि साईड सेंटर किंवा बेस सेंटर, त्या ठिकाणी ॲडिशनली त्याच्या बेस आणि टॉपवर म्हणजे इन केस ऑफ पर्टिक्युलरली एक्झॅगोनल टाईप जे स्ट्रक्चर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रकारचं स्ट्रक्चर दिसून येतं. ठीक आहे. सो असे 14 लॅटिस पॉईंट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले, लॅटिस स्ट्रक्चर. सो ते लॅटिस स्ट्रक्चरमध्ये बेसिकली शिकण्याचा भाग असा आहे की जे लेंथ घेतल्यात आपण युनिट सेलच्या ABC, त्यात काय रिलेशन आहे, त्या सारख्या आहेत की नाहीत. त्यानंतर जे अँगल आहेत लॅटिस ॲक्सिसमध्ये, क्रिस्टल ॲक्सिसमध्ये, अल्फा बीटा गॅमा, हे तुम्ही एकदा जर चेक करून घेतलं तर तो पॉईंट व्यवस्थित क्लिअर होईल. ठीक आहे. आता आज आपण ह्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत ॲनालिसिस ऑफ क्युबिक सेल. सो आपल्याला बेसिकली क्युबिक सेलचं ॲनालिसिस करायचं आहे. ठीक आहे. ॲनालिसिस ऑफ क्युबिक सेल. सो क्युबिक सेलच्या बाबतीत त्याची डेन्सिटी किती असते, कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, क्युबिक सेलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात, हे कसं कॅल्क्युलेट करायचं, हे आपल्याला थोडक्यात शिकायचं आहे. आणि एक पॅकिंग फ्रॅक्शन कसा काढायचा त्याचा. ठीक आहे. छोटे छोटे पॉईंट्स आहेत, बट MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो मित्रांनो, इन जनरल क्युबिक सेलचं स्ट्रक्चर आपल्याला त्याचं लॅटिस माहिती आहे कसं आहे. क्युबिक सेलचा लॅटिस आपण ह्या पद्धतीने ड्रॉ करतो, क्यूब असतो तो, राईट. म्हणजे त्याला 8 लॅटिस कॉर्नर्स असतात, राईट. 8 लॅटिस पॉईंट्स म्हणतो मी. प्रत्येक पॉईंटला जर बेसिस आला का तो क्रिस्टल तयार होतो. मग याचे पॉसिबल स्ट्रक्चर किती होतात. सिंपल क्युबिक, मग आपण त्याला SC ने डिनोट करतो. त्यानंतर फेस सेंटर आणि बेस सेंटर क्युबिक, राईट. सो हे 3 पॉसिबल प्रकार आहेत. तर आता सगळ्यात पहिला आपण इथे समजून घेऊ नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. ठीक ना. सगळ्यात पहिला पॉईंट काय समजून घेऊ आपण, नंबर ऑफ ॲटम्स ऑर वी कॅन से पार्टिकल्स. ठीक आहे. मग तो मॉलिक्युल असेल, आयन असेल, पर युनिट सेल, पर युनिट सेल. तर मी तुम्हाला इथे त्याचा जनरल फॉर्म्युला देतो. मग ती बॉडी सेंटर्ड असो, सिंपल असो किंवा बेस सेंटर्ड असो, त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून यू कॅन ऑलवेज फाइंड आउट दी टोटल नंबर ऑफ ॲटम्स, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल, राईट. आता जनरल फॉर्म्युला काय आहे माहिती आहे का. सो नंबर ऑफ ॲटम इज इक्वल टू काय येणार आहे, NC अपॉन 8, NS म्हणतो याला, NS अपॉन 8 प्लस NF अपॉन 2 प्लस N1 अपॉन NI अपॉन 1. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आहे. आता इथं NS म्हणजे काय पहा. NS म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स इन द कॉर्नर्स. ठीक आहे ना. मी त्याचा अर्थही सांगतो. NS इज नंबर ऑफ ॲटम्स ऑर पार्टिकल्स ॲट दी कॉर्नर्स. ठीक आहे ना, ॲट दी कॉर्नर्स. त्यानंतर NF नंबर ऑफ ॲटम्स ॲट दी फेस. ठीक आहे ना. कॉर्नर्स म्हणजे हे पॉइंट्स तयार होतात. फेस म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 फेसेस, तर तो फेसवरचा. आणि NI म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स इनसाइड दी सेल, म्हणजे ॲट दी सेंटर ऑफ सेल, सेलच्या मध्यभागी बॉडीमध्ये, राईट. तर या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही प्रत्येक सेलमध्ये किती ॲटम इथे काढू शकता. लाईक आता आपण सिंपल क्युबिकमध्ये काय म्हणतो, फक्त कॉर्नरला आहे, म्हणजे देर आर नो ॲटम्स, म्हणजे NF आणि NI इज इक्वल टू 0 फॉर सिंपल क्युबिक सेल. आणि त्यामुळे फक्त काय राहील NS, आणि NS इज इक्वल टू किती आहे 8. सो देर आर 8 पार्टिकल्स ॲट दी कॉर्नर. देअर फॉर टोटल नंबर ऑफ पार्टिकल, मग तो किती येईल 8 डिवायडेड बाय 8, दॅट इज इट कंट्रीब्युट्स ओनली किंवा इट अकोमोडेट्स ओनली 1 ॲटम ॲज सच, राईट. कारण तो 1/8चा भाग फक्त त्या कॉर्नरला, त्या सेलच्या वाटेला येतो. बाकी उरलेला जो आहे तो शेअर होतो.
FCCच्या बाबतीत बघितलं आपण, हा 8/8 तसाच राहील, प्लस एका फेसवर किती येतो, किती फेसवर असतात तिथे, याला किती फेस आहेत, 6 फेसेस आहेत. क्यूब जर असेल तर 1 2 3 4 5 6, सो 6/2. मग त्या हिशोबाने FCC ला किती येईल, तिथं FCC मध्ये येतील 4. FCC मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती आले, 4. आणि बॉडी सेंटर मध्ये हा फेसचा 0 होऊन जाईल, हा 8/8 1, आणि हा इथे 1/1 तो 1 येतो. आणि म्हणजे बॉडी सेंटरला किती यायला पाहिजे, टोटल 2. सो दिस इज द टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स और टोटल नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. हा झाला तुमचा पहिला मुद्दा इन द अनालिसिस ऑफ क्यूबिक सेल. ठीक आहे. लेट अस नाउ अंडरस्टँड द नेक्स्ट टर्म, कोऑर्डिनेशन नंबर. ही एक इम्पॉर्टंट टर्म आहे. ठीक आहे. सो पुढची टर्म काय आपल्याकडे, कोऑर्डिनेशन नंबर. सो मित्रांनो, कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणायचं, कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे. याला CN असं डिनोट करू आपण. सी, दिलेल्या अरेंजमेंट मध्ये तुमच्या पार्टिकलच्या शेजारी किती पार्टिकल्स आहे, ॲटमच्या शेजारी किती ॲटम्स आहे, किंवा मॉलिक्यूलच्या शेजारी किती मॉलिक्यूल, म्हणजे त्याने किती इतर पार्टिकल किंवा मॉलिक्यूल किंवा ॲटमशी संपर्क केलेला आहे, तो आकडा म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर. तुम्हाला जर क्लिअर कट डेफिनेशन सांगायची काय होईल, द नंबर ऑफ नियरेस्ट नेबर और टचिंग पार्टिकल with the other particle present in the crystal is called as coordination number. ठीक आहे. मग आता सिंपल क्यूबिक सेलच्या बाबतीत कोऑर्डिनेशन नंबर किती येईल, 6. आता इथे लिहू आपण कोऑर्डिनेशन नंबर. सिंपल क्यूबिकचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. तो जर तुमचा बॉडी सेंटरचा बघितला तर तो येतो 8, आणि फेस सेंटरच्या बाबतीत तो येतो 12. ठीक आहे ना. सो दिस इज कोऑर्डिनेशन नंबर फॉर व्हेरियस स्ट्रक्चर इन द क्यूबिक सेल. ठीक आहे. सिंपल क्यूबिकचा किती येईल, तो 6 येतो, कारण सिंपल क्यूबिक मध्ये हा जो कॉर्नर पॉइंट असतो, याच्या कॉन्टॅक्ट मध्ये इतर बाजूने 6 इतर स्पियर येतात, त्याच्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 येईल. फेस सेंटरच्या बाबतीत जो फेसवरचा पॉइंट आहे इथं, ठीक आहे ना, याच्या संपर्कात इतर 8 पॉइंट येतात, त्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो 8. आणि बॉडी सेंटरच्या बाबतीत तिथे 12 पॉइंट्स येतात, म्हणून त्याचा coordination number in 12. So this is about the coordination number of the इथे बॉडी सेंटरचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो आहे 8, आणि 12 जो आहे तो फेस सेंटरचा. ठीक आहे. सो 12 फेस सेंटरचा आणि बॉडी सेंटरचा किती आहे, 8. ठीक आहे. सो युनिट सेलला आजूबाजूने किती पार्टिकलला आजूबाजूने किती नेबर्स टच झालेले, तो सांगणारा आकडा म्हणजे काय, तुमचा कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे. लेट अस नाउ अंडरस्टँड द थर्ड इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन द अनालिसिस ऑफ क्यूबिक सेल, दॅट इज डेन्सिटी ऑफ युनिट सेल. ठीक आहे. सो युनिट सेलची डेन्सिटी म्हणजे काय, हा आपला तिसरा मुद्दा आहे याच्यातला. डेन्सिटी ऑफ युनिट सेल, मी त्याला रोने डिनोट करतो. सी, फॉर्म्युला काय पहा डेन्सिटीचा. डेन्सिटीसाठी फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू n0. ठीक आहे. दिस इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला वापरून यू कॅन इझिली फाइंड आउट द डेन्सिटी ऑफ क्यूबिक सेल. सी, डेन्सिटी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन जर बघितली तर काय आहे, का इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट सेल टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. म्हणजे आपण जे डेन्सिटीची जी जनरल डेफिनेशन वापरतो, मास अपॉन व्हॉल्यूम, तर हेच डेफिनेशन आहे. फक्त आपण काय घेतलं, मास पर युनिट सेल, एका युनिट सेलचं मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग तोच रेशो म्हणजे काय, डेन्सिटी. त्याच्यात आपण फॉर्म्युला तयार केला झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू n0. आता मित्रांनो इथं मिनिंग समजून घ्या. सी, झेड म्हणजे काय, हे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. झेड इज इक्वल टू काय आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. ठीक आहे ना, पर युनिट सेल. त्यानंतर एम म्हणजे काय येईल, त्याचं मॉलिक्युलर मास येईल. ठीक आहे ना. एम इज ॲटॉमिक मास और मॉलिक्युलर मास. सो एम इज मॉलिक्युलर और ॲटॉमिक मास. ठीक आहे. त्यानंतर ए काय येईल, साइड ऑफ क्यूब. ठीक आहे ना. हे ए, या त्या क्यूबिक सेलची लेंथ किती आहे, साइड किती आहे, तो म्हणजे काय ए. आणि n0 काय तुमचा ॲव्होगाड्रो नंबर, ॲव्होगाड्रोज नंबर.
तो किती असतो मित्रांनो? ऑर्डर नंबर 6.023 इंटू 10⁻23 पर मोल. ठीक आहे ना. सो या फॉर्म्युल्यामध्ये आता आपल्याला समजा सिंपल, मी आता डायरेक्ट एक्झाम्पल बेस सांगतोय. मला जर समजा सिंपल क्युबिक सेलची डेन्सिटी काढायची, तर आय हॅव झेड इज इक्वल टू 1. आय विल पुट द गिवन मॉलिक्युलर मास अँड देन ए क्यूब. त्या सेलची लेंथ जर आपल्याला मेन्शन केली असेल तर ती, आणि ॲव्होगाड्रो नंबर, आय विल गेट द डेन्सिटी. आणि युनिट सेलची डेन्सिटी म्हणजेच त्या पदार्थाची डेन्सिटी असते. म्हणजे आपला असं नाही होणार का एखाद्या मॅटरची डेन्सिटी वेगळी त्याच्याच युनिट सेलची डेन्सिटी वेगळी. सो जी डेन्सिटी व्हॅल्यू इथे येणार आहे तीच डेन्सिटी पूर्ण सबस्टन्सला लागू पडते. सो याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करता आले पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट MCQ पॉईंट, राईट. आणि याची व्हॅल्यू ऑब्विसली मित्रांनो तुम्ही जर बघितलं, आता क्युबिक सेलमध्ये ए ही व्हॅल्यू फिक्स आहे, N0 दॅट इज ॲव्होगाड्रो नंबर तो फिक्स आहे. मॉलिक्युलर मास, आता सेम मॉलिक्युलर माससाठी जर आपण वेगवेगळ्या पदार्थाच्या जर सेम साईजच्या क्युबिक सेल जर बघितल्या तर सगळ्यात डेन्स कोणती येणार आहे तुमची? साहजिक आहे FCC सगळ्यात डेन्स येईल, कारण त्याच्यात नंबर ऑफ पार्टिकल्स किती? Z इज इक्वल टू 4. म्हणजे ती त्याच साईजमध्ये आणि तेवढ्याच मासमध्ये ही सिंपलपेक्षा ती किती? 4 पट येईल ती. तर ह्या अर्थाचे MCQ तिथे तयार होतात, ते तुम्हाला लक्षात घ्यायचे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट आवर डेन्सिटी ऑफ युनिट सेल. आता चौथा इम्पॉर्टंट पॉइंट आहे इन द अनालिसिस ऑफ क्युबिक सेल इज पॅकिंग फ्रॅक्शन. ठीक आहे. सो PF. आता हा पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय पहा. सी मित्रांनो, इट इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल that is occupied by spares of the unit cell to the total volume of unit cell. Very important part, right? Packing fraction is a very important part. So हा कशाचा रेशो आहे? It is the ratio of volume of particle. ठीक आहे ना. Volume of the unit cell that is occupied by sphere. म्हणजे ज्याच्यात जे मटेरियलने ऍक्च्युली ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम टू द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता नुसतं युनिट सेलचा आकार जर क्युबिकल आहे तर त्याचा मोकळा स्पेसचं व्हॉल्यूम काय? व्हॉल्यूम ऑफ क्यूब. पण ज्यावेळेस त्याच्या कॉर्नरचे पार्टिकल कन्सिडर करतो किंवा फेसचे पार्टिकल कन्सिडर करतो त्यावेळेस तिथे मटेरियल येईल. म्हणजे थोड्याफार प्रमाणात तिथे काय राहील? स्पेस शिल्लक राहील. अर्थातच क्युबिक सेलचं व्हॉल्यूम तसं जास्त राहील आणि ऑक्युपाइड मटेरियलचं व्हॉल्यूम इन द फॉर्म ऑफ स्पेरिकल पार्टिकल ते काय असतं? कसं असणार आहे? कमी असणार आहे. मग आता जर समजा एक क्युबिक सेल घेऊ ऑफ लेंथ A आणि रेडियस ऑफ ॲटम घेऊ पॅकिंगमध्ये R. ठीक आहे. आता मी इथे अनालिसिस त्याचं थोडंसं इथंच लिहितो. मी ते पॅकेजिंग फॅक्टर आपल्याला बघायचं आहे. पॅकिंग फॅक्टर सी, मी एक युनिट सेल कन्सिडर करतो ऑफ लेंथ A. ठीक आहे ना. A इज अ लेंथ और साइड ऑफ दॅट क्यूब. देन R इज रेडियस ऑफ स्पियर. ठीक आहे. एका ॲटमची रेडियस R मानली आपण. आता व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती येईल? व्हॉल्यूम ऑफ क्यूब और सेल ती किती येईल? A क्यूब. जॉमेट्रीच्या फॉर्म्युलानुसार ती किती यायला पाहिजे? A क्यूब. आणि व्हॉल्यूम ऑफ ॲटम, एका ॲटमचं व्हॉल्यूम किती येईल? सिन्स इट इज अ स्पेरिकल ॲटम, सो व्हॉल्यूम ऑफ ॲटम दॅट विल बी ते किती यायला पाहिजे? 4/3 πr क्यूब, कारण तो स्पियर आहे. ठीक आहे. मग आता व्हॉल्यूम ऑफ ॲटम आपल्याकडे आहे, व्हॉल्यूम ऑफ एंटायर क्यूब आपल्याकडे आहे. देन वी कॅन डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर पॅकिंग फॅक्टर. तो काय असणार आहे? आपण काय घेतलं? व्हॉल्यूम ऑफ सेल ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स टू द व्हॉल्यूम ऑफ सेल. ठीक आहे. टोटल व्हॉल्यूम ऑफ सेल. मग आता पार्टिकलने ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम किती? 4/3 πr क्यूब. ठीक आहे. 4/3 πr क्यूब into number of particle that is Z divided by total volume that is A cube. So this is your formula for packing factor. So packing factor is equal to काय? 4/3 πr cube into Z divided by A cube. मित्रांनो लक्षात ठेवा, फार सोपं कन्सेप्ट आहे. मग आता Z जास्त म्हणजे पॅकिंग फॅक्टर जास्त. मग आता Z कुठे जास्त आहे? इथे 1 आहे.
म्हणजे सगळ्यात कमी पॅकिंग फॅक्टर कोणाचा येईल? सिंपल क्युबिकचा, त्याच्यात जास्तीत जास्त स्पेस शिल्लक राहील. त्याच्यानंतर कोणाचा येईल? बॉडी सेंटरचा, त्याच्यात कमी स्पेस शिल्लक राहील ॲज कम्पेअर टू सिंपल. आणि FCC मध्ये अगदी कमी स्पेस शिल्लक राहील. म्हणजे ज्यादा डेन्स मटेरियल कोणतं असणार आहे? त्याच्या मटेरियलची युनिट सेल काय आहे? FCC. सो दिस इज अबाउट आवर फोर्थ इम्पॉर्टंट पॅरामीटर इन द अनालिसिस ऑफ क्युबिक सेल, that is packing factor. ठीक आहे. So now by putting the values we can summarize and from there we can find out the percentage of voids in the various cubic cell. So आता हे समजलं असेल तुम्हाला. आता आपण पाहू सिंपल क्युबिक सेल, बॉडी सेंटर क्युबिक सेल आणि फेस सेंटर क्युबिक सेल याच्यामध्ये कंपॅरिझन. सो कंपॅरिझन आपल्याला पॅकिंग डेन्सिटी या टर्म मध्ये बघायची. ठीक आहे ना, पॅकिंग डेन्सिटी, आणि म्हणून त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं? पर्सेंटेज ऑफ व्हाईड. व्हाईड म्हणजे काय? मोकळा स्पेस. आपल्याकडे सेल कोणते कोणते आहेत? सिंपल क्युबिक, देन बॉडी सेंटर अँड देन फेस सेंटर सेल. ठीक आहे. मित्रांनो, सिंपल क्युबिक सेलमध्ये फक्त कॉर्नरला पॉईंट असते, म्हणजे साहजिक आहे व्हाईटचं पर्सेंटेज जास्त असायला पाहिजे, ही पॅकिंग डेन्सिटी कमी असायला पाहिजे. आता जर आपण पॅकिंग डेन्सिटी जर काढली आपण, म्हणजे त्याला जर आपण इन टर्म्स ऑफ जर पॅरामीटर घेतला, आता सिंपल, आता एक रेडियसचा एक मी फॉर्म्युला इथं देतो तुम्हाला. हे सगळ्या एंटायर गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आता इथं रेडियस R इज इक्वल टू, म्हणजे तो पार्टिकल आहे स्पियर, तो आरचं आणि ए मधलं रिलेशन. ठीक आहे ना, रिलेशन बिटवीन R अँड ए. ए काय आहे? क्यूबची साईड. ठीक आहे ना, असा जर क्यूब घेतला आपण तर हे काय आहे? ए काय त्याची साईड आणि R काय याची रेडियस. सो सिंपल सेल साठी ते असते R इज इक्वल टू काय असतो? A/2. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर आपण जर व्हॉल्यूम ऑफ ॲटम जर काढलं त्या ठिकाणी, सो तो काय येईल मग? 4/3 पाय R क्यूब. त्या हिशोबाने तो काय यायला पाहिजे? 4/3 पाय इंटू A/2 क्यूब, म्हणजे 4/3 पाय, हा किती येईल? 2चा क्यूब 8, 8 त्रिक 24, म्हणजे 6 चौक 4 7 24. सो 1/6 पाय इंटू ए क्यूब. नाउ ए क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ सेल, आणि त्याला मल्टिप्लाइड बाय काय? π/6 आहे. म्हणजे जर आपण पायची व्हॅल्यू पुट करून जर काढली तर तो किती येईल? 0.52. सो पॅकिंग डेन्सिटी किती त्याची? 52%. म्हणजे उरलेला स्पेस किती असणार आहे? 48%. सो वाईड पर्सेंटेज किती आहे इन सिंपल क्युबिक सेल? इट इज 48. नाउ फॉर बॉडी सेंटर क्युबिक सेल, आता बॉडी सेंटर क्युबिक सेल साठी R इज इक्वल टू काय असतो? √3/4a. ठीक आहे ना, बॉडी सेंटर साठी R आणि A मधलं रिलेशन काय आहे? का R इज इक्वल टू √3/4a. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल किती येणार आहे? V इज इक्वल टू 4/3 पाय इंटू R च्या जागेवर टाकतो मी √3/4a क्यूब. सो लेट अस सॉल्व इट. सो हा काय होईल? 4/3 पाय, हा 3चा √3चा क्यूब म्हणजे 3√3 डिवायडेड बाय 4चा क्यूब म्हणजे 64 इंटू a क्यूब. हे झालं व्हॉल्यूम. याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. सो आपण भागाकार करू. 3 3 कॅन्सल झाला. हा इधर 16चा भाग जाईल. सो इट इज π/16 इंटू √3 इंटू a क्यूब. मित्रांनो, हे जर कॅल्क्युलेशन केलं π/16 इंटू √3 डिवायडेड बाय π/16 इंटू √3, तर हे येणार पर्सेंटेज मध्ये अराउंड 68%. सो हियर इट इज 0.68. सो द पॅकिंग डेन्सिटी ऑफ बॉडी सेंटर क्युबिक सेल इज 0.68. म्हणजे साहजिक शिल्लक किती राहिला? 32%. म्हणजे स्पेस कमी आहे थोडासा. आणि आता शेवटचा FCC. FCC साठी R आणि A मधलं रिलेशन काय आहे? का R इज इक्वल टू A/2√2. हे महत्वाच्या गोष्टी, याच्यावरून आपण किमती काढतोय. आता परत व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल किती येणार? 4/3 पाय इंटू A/2√2 क्यूब, दॅट इज 4/3 पाय इंटू हा किती येणार? 1/8. ठीक आहे, 2चा क्यूब 8 आणि √2चा क्यूब 2√2, म्हणजे हा 16√2 एवढा येणार. हा a क्यूब, हा a क्यूबला आपल्याला हा मल्टिप्लाइंग फॅक्टर काढायचा आहे. 4 चौक 16. ठीक आहे, सो हा येईल π/12√2
इंटू ए क्यूब. हे कॅल्क्युलेशन जर केलं मित्रांनो तर इट कम्स टू 74.74 ए क्यूब. म्हणजे पॅकिंग डेन्सिटी किती आहे 0.74 म्हणजे 74%. म्हणजे आता उरला किती इथे 26%. ठीक आहे. सो व्हाईट पर्सेंटेज किती आहे इन केस ऑफ FCC इट इज 26. ठीक आहे. सो दिस इज डिटेल अबाउट क्युबिक सेल. ठीक आहे. मग आता पर्सेंटेजून लक्षात येईल का सगळ्यात जास्त मोकळा स्पेस व्हाईट कशात आहे सिंपल मध्ये, सगळ्यात कमी कशात आहे FCC मध्ये, किंवा सगळ्यात जास्त पॅकिंग डेन्सिटी कशाची आहे FCC ची आहे. ती किती आहे 74%. त्याच्यानंतर 68 बॉडी सेंटरची, त्याच्यानंतर 52 तुमच्या सिंपलची. सो ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. दीज आर दी MCQ पॉइंट्स. इंटरप्रिटेशन काय आहे का FCC असणारं जे मटेरियल आहे ते जास्त डेन्स आहे ॲज कम्पेअर टू सिंपल. त्याच्यामुळे साहजिक आहे काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या असतील त्या तुम्हाला बदललेल्या दिसतील, कारण जास्त डेन्सिटीचं मटेरियल आणि कमी डेन्सिटीचं मटेरियल याच्यात 100% फरक असतो. सो डेन्सिटी वाईज या पद्धतीने तुम्हाला कम्पेअर करता येईल. अजून MCQ कसा विचारू शकतात. समजा त्याने सांगितलं एक एक्स मटेरियल आहे आणि त्याची क्युबिक सेल FCC आहे, दुसरं वाय मटेरियल आहे त्याची क्युबिक सेल सिंपल आहे, तर मग डेन्सिटी कोणाची जास्त आहे तर ऑब्विसली एक्सची जास्त आहे बिकॉज ऑफ दी इट्स क्युबिक सेल टाईप. राईट. सो अशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहे. हा टेबल तुम्ही तयार करा. हा टेबल जरी पाठ असला तरी सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होते. ठीक आहे. सो हे झालं अनालिसिस ऑफ आवर क्युबिक सेल. महत्वाचे पॉईंट काय शिकलो आपण अनालिसिस ऑफ क्युबिक सेल मध्ये. व्हॉट वी हॅव लर्न इन अनालिसिस ऑफ क्युबिक सेल, हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ पार्टिकल इन द गिवन क्युबिक सेल, त्याचा तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. त्यानंतर आपण बघितलं कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय. त्यानंतर आपण बघितलं डेन्सिटी ऑफ युनिट सेल कशी काढायची. डेन्सिटी ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला तोच आहे मास अपॉन व्हॉल्यूमचा, म्हणजे मास ऑफ पार्टिकल्स इन द गिवन युनिट सेल टू द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्यानंतर आपण बघितलं पॅकिंग फ्रॅक्शन, म्हणजे पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍक्च्युअल पार्टिकल्स टू द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, दॅट इज पॅकिंग फ्रॅक्शन. सगळ्यात जास्त तो ऑब्विसली कोणाचा असणार आहे पॅकिंग फ्रॅक्शन तुमचा. तो पॅकिंग फ्रॅक्शन जास्त असणार आहे आपला ज्या सेलमध्ये जास्तीत जास्त पार्टिकल असतात त्याचा, म्हणजे फेस सेंटरचा. ठीक आहे. तर हे झालं बेसिक. नाव let us understand the X-ray study of the cubic crystal structure. See crystal structure छोटा पॉइंट है. X-ray study of crystal structure. त्याचा रिझल्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे एक्सरेचा. तो काय पहा. सी स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ एक्सरेज. The distance of constituent particles can be determined from the diffraction value by Bragg's equation. So आपण ब्रॅगचा डिफ्रॅक्शन फॉर्म्युला इथे वापरलेला आहे टू डिटरमाइन द डिस्टन्स बिटवीन द कन्स्टिट्युएंट पार्टिकल. आणि तो काय असतो n लॅम्बडा इज इक्वल टू 2d साइन थिटा. ठीक आहे. हा ब्रॅगचा डिफ्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे. मग आता हे जर डिफ्रॅक्शनचा फॉर्म्युला जर आपण यूज केला वेर लॅम्बडा इज वेवलेंथ एक्स ऑफ एक्सरे n इज order of reflection, theta is angle of reflection and d is distance between two parallel surfaces. मग याचा जर फॉर्म्युलाचा आपण यूज केला तर वी कॅन इझिली डिटरमाइन द डिस्टन्स बिटवीन द टू पार्टिकल्स. स्टेट बोर्डचा पॉईंट नाही आहे, इट इज जस्ट द पॉईंट फॉर द नीट और JEE एक्झाम. ठीक आहे. यू कॅन ऑलवेज गो इन डिटेल एक्सरे स्ट्रक्चर ऑफ क्युबिक एक्सरे स्टडी ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर. ठीक आहे. सो मित्रांनो हे झालं अनालिसिस ऑफ क्युबिक सेल. आता आपल्याला अनालिसिस मध्ये मेनली व्हाईट्स काय आहे म्हणजे मोकळा स्पेस तो माहीत झाला, डेन्सिटी ऑफ सेल माहीत झाली, कोऑर्डिनेशन माहीत झाला. नाउ वी कॅन इझिली अंडरस्टँड द पॅकेजिंग इन सॉलिड. राईट. तो नेक्स्ट लेक्चर मिस करू नका. दॅट इज अबाउट द पॅकेजिंग ऑफ सॉलिड. सॉलिडमध्ये एक्झॅक्टली पॅकेजिंग कशी होती. मुद्दा सिंपल आहे. पॅकेजिंग विल अफेक्ट द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सो डोंट मिस द लेक्चर. कीप वॉचिंग द चॅनल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.